तर आज आपण माहिती घेणार आहोत एका स्कॉलरशिपबद्दल जी दरवर्षी मुलींना देते 60,000 पर्यंत मदत आणि ती सुद्धा सलग 4 वर्ष. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतली कुणीही मुलगी प्रोफेशनल डिग्री कोर्स करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत यूज गो स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27 बद्दल माहिती, का जी कोणाला मिळते, किती मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. बघा, बऱ्याच विद्यार्थिनींना, हुशार विद्यार्थिनींना फक्त पैशाच्या कमतरतेमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. ही स्कॉलरशिप नेमकी हीच समस्या सोडवते. अनेक विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील मुलींना गव्हर्नमेंटने TFWS स्कीम चालू केलेली आहे, तरी देखील हजारो रुपयाची फी विद्यार्थिनींना भरावी लागते. ही स्कॉलरशिप नेमके तिथेच काम करते, मुलींसाठी तिथेच मदतीचा हात पुढे करते. तब्बल 60,000 रुपये प्रतिवर्ष इतकी स्कॉलरशिप या स्कॉलरशिप अंतर्गत कव्हर होते. पूर्ण प्रोफेशनल कोर्स 4 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मोठा जर कोर्स असेल, मेडिसिनचा रिलेटेड कोर्स जर असेल की ज्याचा स्पॅन जास्त असेल, तर कोर्स पूर्ण होईपर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला मदत करते. आणि तब्बल थोडा ना थोडके तर 60,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला मदत करते. आणि जर तुमच्या ओळखीचं कोणी विद्यार्थिनी जर तुमच्या या 7 फील्डपैकी जर का शिकत असेल, तर अशा मुलींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. हे फील्ड आहेत टीचिंग, नर्सिंग, फार्मसी, मेडिसिन, इंजिनिअरिंग, लॉ आणि या व्यतिरिक्त जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, अशा या सर्वांसाठी ही स्कीम लागू असते. तर काय आहे युग स्कॉलरशिप, जी करते कवर टीचिंग, नर्सिंग, फार्मसी, मेडिसिन ज्यामध्ये MBBS, BDS, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि लॉ यासारख्या महत्त्वाच्या प्रोफेशनल कोर्सेससाठी ही स्कॉलरशिप अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर ही स्कॉलरशिप नक्की आहे तरी काय आणि कशा प्रकारे याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, तर हा आपण इथे बघून घेऊ. जेंडर स्पेसिफिकली युगो स्कॉलरशिप ही मुलींसाठी बनलेली आहे. फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील सर्व फिमेल कॅन्डिडेटसाठी ही स्कॉलरशिप ॲप्लिकेबल आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया यामध्ये आहे की तुम्हाला इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये कमीत कमी 70% मार्क्स असायला पाहिजे. त्यानंतरचा महत्त्वाचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरतो तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न हे 5 लाखाच्या आत असावं. आणि त्या व्यतिरिक्त कोर्सेस जे आपण बघितले प्रोफेशनल कोर्सेस त्यासाठीच असावी. आणि विद्यार्थी हा फायनल इयरमध्ये नसावा, हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा विद्यार्थी यासाठी इलिजिबल ठरतो. फक्त लास्ट इयरची विद्यार्थिनी यासाठी इलिजिबल ठरत नाही. लोकेशन ओपन टू पॅन इंडिया आहेत. सर्व इंडियामधील सर्व विद्यार्थिनींसाठी ही गव्हर्नमेंटची ही युगो स्कॉलरशिप जी आहे ही ॲप्लिकेबल ठरते. डॉक्युमेंटेशन काय काय असेल तर आपल्याला व्हॅलिड गव्हर्नमेंट ID कार्ड आणि ॲडमिशनचं प्रूफ जे की नेसेसरी असेल. आणि आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी साधारणतः किती स्कॉलरशिप मिळते. टीचिंग रिलेटेड कोर्सेस ज्याला आपण BEd, DEd यासारख्या कोर्सेसला 40,000 रुपये प्रतिवर्ष 2 वर्षापर्यंत ही स्कॉलरशिप मिळू शकते. त्याच केसमध्ये नर्सिंग, फार्मसीमध्ये देखील 40 वर्ष प्रतिवर्ष असे 4 वर्षाची एकूण तुम्हाला जवळजवळ 1,60,000 रुपयापर्यंत मदत होते. BCA, BSc आणि सिमिलर कोर्सेस जे की प्रोफेशनल कोर्सेसमध्ये मोडतं, या कोर्सेससाठी वर्षाला 40,000 रुपये इतकी स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकते. या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग, MBBS, BDS, लॉ, आर्किटेक्चर वर्षाला थेट 60,000 रुपये, तेही 4 वर्षांसाठी. म्हणजे जर तुम्ही 4 वर्षाचा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कोर्स करत असाल तर एकूण जवळपास तुम्हाला 2.4 लाखांपर्यंत मदत या स्कॉलरशिपमधून मिळू शकते. आणि हे पैसे नक्की आपण कशासाठी वापरू शकतो, तर याच्यामध्ये आपण कव्हर करतो ट्युशन फीज
पण महाराष्ट्रातील विद्यार्थिनींसाठी ट्युशन फी पूर्णपणे माफ असल्यामुळे यामध्ये आपण एक्झामिनेशन फीज, बुक आणि स्टडी मटेरियल, युनिफॉर्म कॉस्ट, हॉस्टेल फीज, मेस चार्जेस, डिजिटल डिव्हायसेस म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी लॅपटॉप खरेदी केला असेल, मोबाईल खरेदी केला असेल, याचंही बिल तुम्ही इथे लावू शकता, तुम्ही इथे दाखवू शकता आणि त्यासाठी देखील तुम्ही ती स्कॉलरशिप मिळवू शकता. या व्यतिरिक्त आणि दर महिन्याचा तुमचा लिव्हिंग अलाउन्स सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे ही स्कॉलरशिप फक्त फी पुरती मर्यादित नाही, तर तुमच्या दैनंदिन खर्चासाठी सुद्धा खूप सारी मदत करत असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट येते तर काय काय आपल्याला या स्कॉलरशिपसाठी डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत. तर सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स खालीलप्रमाणे आहेत. इयत्ता 10वी-12वीचे मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर गव्हर्नमेंट एक आय डी प्रूफ, त्यामध्ये आधार कार्ड असावं किंवा मग वोटर आय डी कार्ड किंवा पॅन कार्ड. महत्त्वाची गोष्ट ॲडमिशनचा पुरावा, त्यामध्ये फी पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, सर्टिफिकेट तहसीलदारनी इश्यू केलेलं जे की तुम्ही ॲडमिशनच्या वेळी इन्कम सर्टिफिकेट काढतात ते, किंवा वडिलांचा ITR किंवा फॉर्म 16 सुद्धा तुम्ही इथे अटॅच करू शकता. त्यानंतर आधीच भरलेल्या शैक्षणिक खर्चाच्या पावत्या, उदाहरणार्थ तुम्ही ॲडमिशन घेतावेळी ॲडमिशन फी भरण्याची रिसिप्ट, हॉस्टेल रिसिप्ट, लॅपटॉप घेतला असेल तर त्याची रिसिप्ट, या व्यतिरिक्त तुमचं बँक पासबुक ज्याच्यामध्ये तुम्ही स्कॉलरशिप घेऊ इच्छिता, ज्या अकाउंटवर तुम्ही स्कॉलरशिप घेऊ इच्छिता ते बँकेचं, ज्यामध्ये तुमची बँकेची KYC सुद्धा झालेली असावी याची देखील खबरदार काळजीने घ्या. त्यानंतर आणि रिसेंट तुमचा पासपोर्ट साईज फोटो. माझा सल्ला असा आहे की हे सगळी कागदपत्रे तुम्ही आधीच स्कॅन करून एका फोल्डरमध्ये ठेवा. भविष्यात येणाऱ्या अनेक स्कॉलरशिप असतात, त्यासाठी सुद्धा देखील तुम्हाला या सर्व डॉक्युमेंटची गरज असते. तर भविष्यातील येणाऱ्या फॉर्मसाठी देखील तुम्हाला अडचण येणार नाही आणि हा युगोचा स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यासाठी तुम्ही हे सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि पुढे जाऊया आपण की आता सगळ्यात महत्त्वाचा भाग काय, तर अर्ज कसा करायचा. ही सर्व स्कॉलरशिपबद्दल माहिती झाली. आता सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे तर अर्ज कसा करायचा. तुम्हाला इथे मी स्कॉलरशिपची लिंक देत आहे, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला ही लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे. या लिंकवर जा, तुम्ही रजिस्टर करा. रजिस्टरसाठी तुम्ही गुगल अकाउंट देखील, मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेसने देखील रजिस्टर करू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरा. गरजेचे ज्या काही तुमच्या डिटेल्स आहेत, पर्सनल डिटेल्स, शैक्षणिक माहिती आणि कुटुंबाचे उत्पन्न, हे सगळं तुमच्या कागदपत्राप्रमाणे बरोबर भरा. त्यामध्ये चूक मात्र होऊ देऊ नका. स्कॉलरशिप ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल असं कुठल्याही प्रकारची माहिती तुम्ही चुकीची माहिती भरू नका. त्यानंतर आपण आधी बघितलेली सगळी कागदपत्र जी काही आहे ती अपलोड करा. त्यामध्ये मार्कशीट, ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, ॲडमिशन प्रूफ, बँक डिटेल्स आणि तुमचा फोटो. सबमिट करण्याआधी मात्र संपूर्ण फॉर्म एकदा नीट तपासा, कुठे चूक झाली नाही तर ते बघा आणि डेडलाईनच्या आधी मात्र तो फॉर्म सबमिट करा. आणि सबमिट झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला त्या फॉर्मचा स्टेटस चेक करण्यासाठी ते मात्र नक्कीच फायदेशीर ठरेल. आता आपण बघूया डेडलाईन कधीपर्यंतची आहे. तर याची डेडलाईन तशी अजून ऑफिशियल डिक्लेअर झालेली नसावी, त्यामुळे डेट अजून आलेली नाही. आणि पण मात्र तुम्ही काही हेल्प जर लागली तर युगो स्कॉलरशिप तुम्ही देऊ शकता. या वर्षीची डेडलाईन मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शोधून मिळवून देतो. त्या व्यतिरिक्त आपण बघूया की आपण काय काय बघितलं. तर एक ही स्कॉलरशिप प्रोफेशनल UG कोर्समधल्या मुलींसाठी आहे. शेवटच्या वर्षाव्यतिरिक्त 10वीत-12वीत 70% प्लस गुण आणि कौटुंबिक उत्पन्न ज्यांचं 5 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप लागू होईल. आणि यासाठी तुम्ही बडी फॉर स्टडी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करायचा आहे. त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स तुमचे सगळे वेळेवर जमा करून ठेवायचे. हे तुमच्या
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या सगळ्यात अडचणी, ज्या फॅमिलीमधल्या अडचणी, सर्वात महत्त्वाची शिक्षणाला येणारी अडचण पैसा असते. तर ती अडचण येऊ नये, डिझर्विंग मुलींसाठी ती अडचण येऊ नये म्हणून ही युगोची स्कॉलरशिप सर्वात महत्त्वाची ठरते. तर जेवढा जेवढा इलिजिबल विद्यार्थिनी असेल तर त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून द्यावा आणि नक्कीच या स्कॉलरशिपचा फायदा घ्यावा. जर तुम्हाला याबद्दल अजून काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये माहिती द्या आणि यासारख्या नवीन नवीन स्कॉलरशिपबद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही अशाच अनेक स्कॉलरशिप ज्यामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या स्कॉलरशिपबद्दल पुढे एक सिरीज आणत आहोत. तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन स्कॉलरशिपबद्दल माहिती मिळत राहील.